गाण्याला मी नाकारलं. बाबासाहेबांबद्दल सभ्यतेचे शब्द वापरा. अरे या नाशिक मधले लोक गोळ्या झेलण्यासाठी तयार. तुम्ही म्हणे राजू बागुलमुळे मला नाशिक भेटायला बघायला तर भेटलं. मग खोटं बोलले का? 2 दिवस जेलमध्ये होते. असं बोला ना की कमाल तुला मच्छी बघायला भेटला. मला असं वाटतंय मला माफ करा पण बड़ा भाई बाप की जगह होता है. आप बड़े हो मुझसे पण माझं शिक्षण जास्त आहे तुमच्यापेक्षा. याचं काय? मग बाबासाहेब काय म्हणतात? शिक्षणाला महत्व आहे की नाही सांगा. शिक्षण आहे वाघिणीचं दूध आहे. मग ते दूध प्यायला मिळालंच पाहिजे. तुम्ही का नाही पिले? ते अर्ध्यात का सोडून दिलं? आणि धम्म ज्याला आचरण नाही तो धम्माचा नाही, तो धम्माचा नाही, तो बाबासाहेबाचा नाही, तो जय भीम. मला असं म्हणायचं. आता मला एक पोरगा भेटला तिथं फुल तराट निळा शर्ट घातले. काय फायदा जय भीम करायचं? नीले कपडे पहन लेने से जय भीम वाला नहीं होता. पहनो ना नीले कपडे. सफेद पहने. बुद्धाचार्य सफेद वापरतात पण धम्माचं पालन करतात. ते खरे बौद्ध पण आहेत आणि जय भीम वाले पण आहेत. काही लोक जयंतीत हो साहेब निळा फेटा बी आहे, हातात झेंडा आहे आणि डीजे चालू आहे, तो नाचतो फुल तराट. वारे वा जय भीमवाला तुमच्या मताचं. माझं मत एवढं होतं पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. ते का मी वाईट बोललो? चाचा भी बहुत खुश है बेटे. पूरा अब के बाप है, मैं चाचा हूं. फिर अपनी जोड़ी हो गई ना. आप देखना तू मेरे बेटे, आप देखते रहना कवाली का नतीजा. तू मैं चाचा, तू मेरा भतीजा. आपण चुकायचं म्हणे डोकं फिरल्या गाणं वाजवता. मी चांगला प्रस्ताव ठेवला ना की बँजोवाल्यांना आता चित्रपटाच्या ताली वाजायला बंद करा. मी लिहून दिले गाणे सगळे. एक बजाव दो बाबा साहब. नवीन नवीन आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विजयराज निकम, विश्वास गवळी, राजू बागोल, मनोज राजाजी, एवढे गाणे आहेत वाजायला आपल्याला. आपण स्वतः वाजवायचे आणि लोकांना सांगायचं जयंतीत. आणि परत बोलतो मी नाचायचं समर्थन केलं, वाचायचं नाही केलं असं म्हणतो का मी? अहो वर्षभर वाचा. ज्याच्यामुळे अंगात ताकद आली, जीव आला, ज्याच्यावर तुम्ही जिवंत आहात, त्याचा जन्माच्या दिवशी एक दिवस नाचा ना. फक्त दारू पिऊन नाचू नका असं माझं मत आहे. तुम्ही म्हणता नाचूच नका, हे असं कसं शक्य आहे? अहो गाणं जर लागलं, आता मागे नाला सोपारायला शो होता, एक मोकळा गायला मी सुषमा देवीचा, तर म्हातारा बाया उठून नाचू लागल्या. तो स्वाभिमान. काय वाईट आहे त्या गाण्यावर? त्या गाण्याचा आनंद घेतात ते. दारू पिऊन नाचू नका असं माझं मत आहे. तुम्ही म्हणता नाचूच नका, असू दे तुमचं मत आहे. पण मी काय म्हणतो बघा, एक एक शब्दाचं उत्तर देईल. मागच्या टनला थोडासा मी घाबरत गायलं. आपण ऐकलं संविधानाबद्दल ही बरंच ऐकलं आणि मी गायलं हो. त्या युद्धानं कळला साऱ्या जगाला गौतम बुद्ध. मी हे कुठं म्हटलं जपानचा बुद्ध वेगळा, श्रीलंकेचा वेगळा, चीनचा वेगळा मी असं म्हटलं? भारतातला वेगळा मी असं म्हटलं का? बुद्ध कळला साऱ्या जगाला. बुद्धाचा जग में बुद्ध का नाम है, यही तो मेरे भारत की शान है. चांगल्या गोष्टीचं समर्थन करा ना.
जगात बुद्धाचं नाव आहे हे मनुवाद्यांच्या पोटात दुखलं पाहिजे. शोकांतिका आहे तुमच्या पोटात दुखत. कसं काय चुकीचं? जगात उद्यापासून द्या पेपरला बुद्ध हटवा जगातून, फक्त भारतातच ठेवा असं. अहो तर तालिबान देशाला लाज वाटली बुद्धाचा अंत करायला निघाला तर तालिबानचा अंत झाला. हा आम्हाला स्वाभिमान पाहिजे त्या ठिकाणचा. माझं गाणं खूप गाजलं तेरा गुनाह तेरा जनाजा उठाएगा. तेरा गुनाह तेरा जनाजा उठाएगा. ए तालिबान बुद्ध को तू क्या मिटाएगा. वो तो बढ़ता ही जाएगा. तू क्या बुद्ध को मिटाएगा. आपण कौतुक केलं पाहिजे जगात बुद्ध आहे म्हणून. आणि तुम्ही म्हणता तो बुद्ध वेगळा हा बुद्ध वेगळा. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा तयार केल्या. किती पालन करतो. मी तेच म्हटलं ना पंचशील आणि त्रितरण म्हणजे 22 प्रतिज्ञा. आकडेचा हिशोब लावा बरं. मी काय वाईट म्हटलं. मी घुरून फिरून बुवा तिथं देतो. मला काही उमजून नाही राहिलं. मला 7 आणि 8 15 आणि तुम्ही म्हणता 9 आणि 6 15 असं गोल गोल फिरवता मला. ऐका अरे 22 प्रतिज्ञा हा भारत देश हा भारत बोधमय करण्याला गांधी पासून नेहरू पासून झिना पासून या देशातले सगळे विद्वान बाबासाहेबांशी लढत होते. बाबासाहेब या सगळ्यांना एकटे तोंड देत होते. विचार करा काय सामर्थ्य असेल. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी काय केलं. सिद्ध केलं की हा देश बौद्धाचा आहे. कसं केलं. जय भीम पवार साहेब. अरे भारत बौद्धमय करण्याला तिरंग्यावरती अशोक चक्र ठेविल भीमान. अशोक चक्र ठेविल भीमान. अशोक चक्र ठेविल भीमान. काय म्हणतात सम्राट अशोकानं कायदा नाही केला. मग तिरंग्यावरती त्या 24 आऱ्या आहेत मोजल्या का किती. 24 आऱ्या मोजल्या का. त्याचं काउंटिंग करा तुम्हाला त्यामध्ये सुद्धा अष्टगाथा पंचशील त्रिशरण हे सगळं याची मोजमाप मिळते. आणि आदर्श मानला हो या देशाला झुकवला. तिरंग्यावरती गांधीजीनं एवढे नखरे केले चरखा द्यायला. बाबासाहेब म्हटले नाही ये नाही चलेगा. हा देश हे चित्र चरखा चालणार नाही. हा देश बुद्धाचा आहे. आणि सगळ्यांशी भांडून गांधीजीचा चरखा पास झालेला होता. तो चरखा काढला बाबासाहेबांनी. लढाई करून काढला आणि सिद्ध केलं. आज सुद्धा लोक
नोटावर चलनावर अशोक स्तंभ आहे, अशोकाचं स्तूप आहे, राजमुद्रा आहे 3 सिंहाची अशोकाची. का ठेवली हो बाबासाहेबांनी? हा देश बुद्धाचा आहे म्हणून. आणि अशोकानं धम्माचा प्रचारासाठी आपली मुलं संपत्ती सगळं दिलं म्हणून बाबासाहेबांनी सम्राट अशोकाला आदर्श मानलं. आर भारत बोधमय करण्याला केली लढाई भीमान, केली लढाई भीमान. तिरंग्यावरती अशोक चक्र ठेविल भीमान. पटला असेल तर टाळ्या वाजवा. मी त्यांच्या एवढा हुशार नाही हो. मला प्रबोधनकार नाशिकवाल्यांनी नाव दिलं. ऍक्च्युली मी कलाकार आहे. मी इकडं बी आहे तिकडं बी. मी बहुरूपी कलाकार आहे. बाबासाहेब गातो कारण बाबासाहेबाचं खातो. बरोबर आहे ना? अरे वा, तालिया बजाव इथं बोला बरोबर आहे. पण तुम्ही मग असं कसं म्हटले मी विषयांतर करतो आणि पहिला म्हटले बुद्धिजीवी आहे, मग मी बुद्धिजीवी आहे तर विषयांतर कसा करतो? लिहून देऊन मी बुद्धिजीवी आहे म्हणजे हुशार आहे. हुशार माणूस विषयांतर करतो. चलो ठीक आहे. आणि मी म्हटलं होतं तुम्ही वेळ जास्त घेता म्हणे. वकिली पैरवी करतो, जज उठी जाईपर्यंत करतो का? जज खुर्चीवर असेपर्यंत त्याला बंधन आहे का नाही टायमाचं? बाबासाहेबांनी अहो तुम्ही सकाळी कामाला गेले 8 तासाची ड्युटी असते, तेवढ्या वेळा ड्युटी करता आणि काहीतरी उदाहरण दिलं भलतं झुरळाचं. झुरळामध्ये क्षमता येते म्हणे. ड्रॅगॉन मारला ना झुरळ मारतो जागेवर, असली क्षमता झुरळामध्ये. ड्रॅगन स्प्रे, ड्रॅगन स्प्रे उठला बघा. आम्ही नाव घेतलं आसारामाचं. मी खूप गायला आसाराम, मला तर चीड येते त्याची. बुझदिल बच्चा कभी कौम पे पैदा मत करो, जानबूझ के अपनी कोक का सौदा मत करो. अरे कांशी राम के जैसा मिशन के लिए हो राहुल, आसाराम के जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. काय गाव तुम्ही एवढे हुशार. मला वाटलं वामन दादाची उपमा, प्रत्येक वेळेस वामन दादाची साथ घेता तुम्ही. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीच्या त्याचे न्यारेच टोक होते असते. हे लिहिलं असेल ना वामन दादानी त्यावेळेस 25 वर्ष त्यावेळेस लिहिलं ना. आहेत ना ते अमर आहेत, ते अमर आहेत. त्यांनी त्यावेळेस लिहिलं. आणि आता जर असते तर त्यांनी लिहिणं बंद केलं असतं का? आता काय लिहिलं असतं? अरे जातीयतेच्या उरावर वार झाला माझा आंबेडकर, या दुबळ्या समाजाचा कैवार झाला माझा आंबेडकर. वामन दादा असते तर म्हटले असते मला 5 नको, कारण तलवारीचं एकच टोक झाला माझा प्रकाश आंबेडकर. इथलं इथं बनवलं. हे बात होती. कभी कभी छोटे छोटे बच्चे भी बड़ी बड़ी बात कर लेते हैं. अरे पण डोळ्यात पाणी आणलं हो मनोज राजाजी. आज कव्वालीतलं शेवट आहे प्रबोधनाचं. पण त्यांनी एवढी चांगली दाद दिली. हा शेर वन्स मोर झाला पाहिजे. त्या बापा आज वामन दादा असते तर त्यांनी हे लिहिलं असतं. पण त्यांनी दाद दिली. मला आनंद झाला हो.
मी शिकलो. आकाश घोसळे या 10-15 वर्षामध्ये अशी साथ मिळाली आकाश घोसळेची. मला गुण असावेत त्याच्यामुळे हे नाशिक मला मिळालं. आज हे कौतुक झालं माझं. आनंद शिंदे बरोबर एवढा आनंद नाही झाला, कारण तो आनंद टिकला नाही. तो आनंद टिकला नाही. तो माझा आनंद खोटा होता, हा खरा आहे, कारण हा विचाराचा हिरा आहे. माझी आई 6 महिने झाली मेली. 22 वर्ष आई जवळ नव्हतो मी. घरातले लोक वाद करायचे, पण मरताना बोलवलं. आई जवळ गेलो 2 वाजता लपून. आईचा जीव शेवटचा होता. एकच शब्द वापरला, म्हणलं आई मला ओळखलं. माझा हुशार मुलगा आहे ना तू, तुझे गाणे लय आवडतात मला बाबासाहेबाचे. मरता मरता आई ते बोलून गेली. एवढी मोठी कमाई. आणि त्यानंतर आज तुम्ही जो मला पुरस्कार दिला, म्हणून म्हणतो अरे जातीयतेच्या उरावर, जातीयतेच्या उरावर वार झाला आंबेडकर. अरे होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार झाला आंबेडकर. अरे तुमच्या आमच्या रक्षणासाठी तलवार झाला आंबेडकर. वामन दादा जरा जिवंत असते तर म्हटले असते मला 5 नको. अरे तलवारीचा टोक झाला बाबासाहेबांचा नातू माझा प्रकाश आंबेडकर. मी आज खरंच मोठा झालो हो. डोळ्यात पाणी आणलं. दादा ने मेरी सोच को समाज ने माना, उन्होंने माना. यकीनन मैं आज कलाकार बन गया. मैं खानदानी कलाकार हूं. सागर सबने कोशिश करनी चाहिए. म्हणून ऐका, मी थोडा आता विषय बदलतो. इज्जतदार कभी बदनामी का बोझ ढो ही नहीं सकता. इज्जतदार कभी बदनामी का बोझ ढो ही नहीं सकता. समझदार आदमी विषमता का बीज बो ही नहीं सकता. अरे जय भीम वाला होकर भी जो चाटता है मनुवादियों के तलवे, उसकी रगों में असली माँ बाप का खून हो ही नहीं सकता. क्योंकि प्यार के पुजारी कभी 2 दिलों के बीच दीवार नहीं खींचते. कर्मयोगी कभी अपने हाथों की लकीर नहीं देखते. चेतन उदास फिर लिखते हैं, प्यार के पुजारी कभी 2 दिलों के बीच दीवार नहीं खींचते. कर्मयोगी कभी अपने हाथों की लकीर नहीं देखते. सच्चे जय भीम वाले चाहे कितने भी गरीब क्यों न हो, पर दौलत के बाजार में वो कभी अपना जमीर नहीं बेचते. अपना जमीर नहीं कभी बेचते. तुमचे गुण बघून असं वाटतं हो तुमच्या सारखं व्हावं, तुमच्या सारखं गावं, तुमच्याकडे शिकावं. पण एकच भीती असते, ती समाजाला कीड आहे. दारू. तुम्ही पिता का? खरं आहे. तालिया बजाव. सगळ्यात मोठी कीड आहे दारू. ती समाजात नको पाहिजे म्हणून बोले भीम चट्टान बन के खड़ा नहीं होता. बाबासाहेबांना चट्टान नका म्हणू. तुम्ही फार तुलना कमी करता बाबासाहेबांची. चट्टान यानी एक पत्थर होता है ना भाई. बाबा साहब को पत्थर चट्टान मत बनाओ. हिमालय भी फेल है बाबा साहब के आगे. तो चट्टान की क्या लायकी.
कहते हो बाबा साहब को आप? हौसलों ने भीम के हमें जाबाज बना दिया। उदासी लिखते हैं, हौसलों ने भीम के हमें जाबाज बना दिया आणि म्हणे आम्ही शिक्षणात मागं आलो. साहेब तुम्ही दुसरीच सोडून दिलं म्हणून बाकी बी नाही शिकले का? आपण जसं तसं सगळ्यांना नाही. आज आपल्या मुली सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर आहेत, बँक मॅनेजर आहेत, शिकलेले आहेत ना, शिकत आहेत अजून. पण त्या शिक्षणाचा फायदा होऊ देत नाहीत मनुवादी लोक. मनुवादी लोकांनी शिक्षण व्यवस्था बिघडवलेली आहे. गरिबाच्या मुलांनी शिकू नये म्हणून. आता तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माझे सारंग पवारचे भाऊ गुणवंत पवार, ते क्राईम मध्ये तो दया पवार आहे ना, दया दाखवतात, त्या पोस्टला आहे त्यांचा मुलगा इथे नाशिक मध्ये. कमरेला 2-2 रिव्हॉल्वर असतात. हे शिक्षणामुळे झालं का दुसरी सोडून झालं? अरे असला नाही ना भाई. ये हंसते और तुम ऐसा बीच में बसते. हौसलों ने भीम जी के हमें जाबाज बना दिया, उदास हमारी उमंगों को बर्बाद बना दिया. आज सदियों से सर झुकाए थे हम जिनके खौफ से, मेरे भीम ने उन्हीं का हमें आज सरताज बना दिया. सरताज बना. अरे आम्ही शिकलो म्हणून, आमची लेकरं शिकली म्हणून भट्टा बामणाच्या पोरी आज आमच्या घरात आहे. एखादा असं सुनील सारखा पोरगा, तोंडात दात नाही, दारू पिलेला आहे, बामणाची भेटेल का त्याला? त्याला आपली बी लवकर नाही भेटेल. शिकले म्हणून ना. अभिजित सावंत इंडियन आयडल झाला, पहिला त्याला बामणाची पोरगी मागे लागली. आपले प्रकाश आंबेडकर कसे बोलतात, उंगली हिलाता है तो ऐसा लगता है सबको बाबा साहब आंबेडकर याद दिलाता है. उंगली हिला. आणि तुम्ही म्हणता काय, शिक्षणाची अधोगती झाली, तुम्ही नाही शिकले म्हणून. बोऱ्या किती शिकला तो? किती पासून सोडले तुम्ही सांग? वो सिखा क्या नहीं अपना सागर? क्या बात है, वाह वाह वाह. मुझे यही तो सुनना था. बोऱ्याला शिकवलं तुम्ही नाही शिकले. हेच केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांच्या वडिलांनी अंगाचा सदरा घेतला नाही, पण बाबासाहेबांना पुस्तकं आणून दिली. तुळसाबाईनं दागिनं गहाण ठेवली आणि बाबासाहेबांना पुस्तकं पुरवली. माता रमाईनं शेणगौऱ्या थापल्या, पैसा वाचवला, बाबासाहेबांना पुस्तकं पुरवली. आणि तुम्ही समाजाचं हे बाबासाहेबाचं गाणं गाऊन पोऱ्याला BA केलं. ताली बजावली. मग तुम्ही म्हणता शिक्षणाची अधोगती झाली, मग BA कसं काय झाला तो? असं घरी बसून शिकतायत लोक, शिकू राहिले. आपणच आपल्याला हुशार नाही समजायचं म्हणून. अजून एक सांगितलं, अण्णा हजारे म्हणे त्याचं धोतर सोडलं पाहिजे. काय कराल धोतर सोडून? राहिलं काय त्याच्यात? सुनील तरी बरं आहे. अण्णा हजारे मध्ये आहे काय धोतर सोडण्यासारखं? आणि बाबासाहेब हे म्हणतात का धोतर सोडा लोकांची? बाबासाहेब म्हणतात धोतर नको सोडा, अरे पहिला हा बहुजन समाज सोडा. हा बहुजन जर एक झाला, बाबासाहेबांच्या मताचा अधिकार समजू लागला. बाबासाहेब म्हणतात वोट बेचने से, वोट बेचना बेटी बेचने के समान है. ज्या दिवशी बहुजन समाज एक होईल, एक मतानं एक मत देईल, या देशाचा राजा होईल. आपोआप यांची धोतर सुटतील. काय करायचं? काय संदेश देता तुम्ही? धोतर सोडा. उद्या लोक असं नको म्हणायला धोतर सोडा काय एक मनोज राजा गोसावी. तर त्यांनी सांगितलं अण्णा हजारे. मी काय सांगतो बघा, अण्णा हजारे म्हणतो लोकपाल लोकपाल लोकपाल.
मागे एक टकलो हैवान अनुपम खेर नावाचं बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोलतोय, संविधान बदल दो, पुराना हो गया। जैसे हमारी चड्डी पुरानी हो जाती है, फट जाती है, हम बदल देते हैं, वैसे संविधान को बदल दो। आम्ही पहिला शेर लिहिला संविधानाबद्दल, तो अनुपम खेर असा बोलला, माझे गुरु लिहितात, अगर मेरे भीम न होते, अगर मेरे भीम न होते तो आज भी जातिवाद की दीवारें खड़ी होती। अगर मेरे भीम न होते तो आज भी देखो जातिवाद की दीवारें खड़ी होती, तुम्हारे हमारे भी भेदभाव की दीवारें खड़ी होती। ये मेरे भीम जी के संविधान को चड्डी की उपमा देने वाले अनुपम खेर, अगर ये भारत का संविधान मेरे भीम ने न लिखा होता तो आज तेरी माँ बहन किसी चौराहे पे नंगी ही खड़ी होती। अगर मेरे भीम ने ये भारत का संविधान न लिखा होता, अरे नीलाम होती थी यहाँ पे तुम्हारी हमारी माँ बहनें। आज तो शान से चल रही है महिला सबसे पहला, बाबा साहब की बदौलत है। चहा दिला दादांना त्याबद्दल आभारी आहे। खरोखर मीही नागपूर जातो, दादांना माहित आहे, पण तिथं वेगळं गातो। फार कठीण आहे हो, ते 4 व्हीलर घेऊन आले, मी ट्रेन न जातो रिझर्वेशन करून। 16-16, 18-18 तास लागतात, एवढ्या लांबून इथं आले कला सादर करायला। एक बार फिर से मेरी ओर से जोरदार तालियां हो जाए मनोज राजा जी। रमा भीमाचा लगीन लागलं, हे गाणं मी एक विषय सोडून गात आहे माय माऊल्यांचा। बहुजनों का भारत तब तक नीला न होगा, वो दुश्मनी का नूर। या ठिकाणी प्रताप सिंह बोलवे दादा यांचे शिष्य रवींद्र निकम सर या ठिकाणी हजर आहेत। माझ्यापेक्षाही ते गोड गातात, पण मला ऐकायला येतात हा मोठेपणा आहे। बहुजनों का भारत तब तक नीला न होगा, वो दुश्मनी का नूर तब तक काला न होगा। आज चलते ही रहेंगे हर दिन हत्याकांड यहाँ पर, जब तक देश का राजा जय भीम वाला न होगा। रमा भीमाचा लगीन लागलं, भाई खाण्याला पावसामध्ये, त्या मच्छी बाजारामध्ये। अहो हॉल घ्यायला पैसे नव्हते आपल्या बापाला आपल्या आईला। आज तर मनमाडला जपानहून पोरगी घेऊन आला जय भीमवाला आणि धम्माच्या पद्धतीने मनमाड मध्ये लग्न केलं। बाबासाहेबांना रमा मातेला हॉल घ्यायला पैसे नाही, तो भाई खायला मच्छी बाजार, भाजी बाजार। दुपारी बाजार बंद होतो 1 नंतर आणि 4 पर्यंत 3 तासात लग्न आवरायचं होतं। त्याच्यात पंगत पण उठवायची, तेवढ्यात पाऊस आला हो, धावा पाऊस आला। रमा माता ओल्या झाल्या, अंगावर डोक्यावर छत्री धरायला नाही हो आपल्या आई बापाची। टोपली धरली रमा मातेच्या डोक्यावर। काय दिवस, रमा माता 9 वर्षाची, थंडीने अशा हुडहुडायला लागल्या। बाबासाहेबाच्या बाजूला उभे आणि ते टोपली डोक्यावर, काय ते आगे डोक्यावर टोपली धरली, छत्री धरायला नाही, अशा अवस्थेत ते लग्न लागलं। पण आज काय,
अरे रमा भीमाचा लगीन लागलं पण आता भीमाच्या पोरात लगीन लागतंय देशी हॉल भीमाच्या आता भीमाच्या पोरात लगीन लागतंय देशी हॉल ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. अरे या ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि घटनेमध्ये आरक्षणामधली पहिली तरतुदीचा तक्ता त्यांनी ओबीसी समाजासाठी तयार केला बाबासाहेबांनी. पण ओबीसी समाज बाबासाहेबांची कितपत इमानदार आहे याचा पण आपण सर्वे अभ्यास केला पाहिजे. मोदी साहेब किती इमानदार आहेत, किती संविधानाची सुरक्षा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण निर्माण करून दिलं या बहुजन समाजाला ते कितपर्यंत टिकवत आहेत. नुसता मोदी जय भीम बोलतो, समतेची तुतारी मोदीजी तुम्हाला इथं फुकावी लागल. माझ्या भीमाच्या संविधानापुढं मान तुम्हाला झुकावी लागेल. प्रधानमंत्री झाला ओबीसी असून माझ्या भीमाच्या संविधानामुळे अंतर्गत संविधानाचा अनादर केला. मग पुन्हा तुम्हाला हातात चहाची किटली घेऊन चहा विकावी लागेल.
कार मध्ये, नवरी येते फॉर्च्यून मध्ये, नवरी येते कोडा मध्ये. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आवाज, समाजसेविका भीमाची वाघीण माझ्या भगिनी शिलाताई गांगुर्डे या कार्यक्रमाला हजर राहणार होत्या आणि हे गाणं त्यांना आवडतं सादर करणार होतं. पण आज मला वाटतं दिल्लीला आठवले साहेबांचा शपथविधी आहे, त्यामुळे त्यांना तिकडे निमंत्रण असल्यामुळे ते येऊ शकल्या नाही. मग वाजत गाजत वरात आता भीमाच्या रमा भीमाच्या पोरात लगीन लागतंय. शिळे तुकडे खाऊन जगावं लागलं. पण आज अरे बघा 1 लाखाची सोनेरी काटाची, बघा 1 लाखाची सोनेरी काटाची वधू तिने भीमाच्या श्रमाची, बघा 1 लाखाची सोनेरी काटाची वधू तिने मनोज राजाजी म्हणतात की आमची लढाई व्यवस्थेच्या विरोधात आहे. सत्य आहे. बाबासाहेबांचा ब्राह्मणाला विरोध नव्हता, ब्राह्मणवादाला विरोध होता. हे मी सुद्धा मानतो. ब्राह्मणाला विरोध नव्हता, ब्राह्मणवादाला विरोध होता, हे मला मान्य आहे. पण आज व्यवस्था बदललेली आहे. काही आपलेच वाघ ओ साहेब, ही सुद्धा समाज व्यवस्था आपली सुद्धा बदलली. काही आपलेच लोक आपल्याला आणि बाबासाहेबांना पैमान झालेले आहेत. ती पण एक लढाईच आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन करणं. कि खून पसीना बहाने वाला मेहनत की रोटी खाता है, हराम की रोटी खाने वाला औरों के पीछे जाता है. अपना सब कुछ लुटा देने के बाद फिर वो पछता के रोता है. अरे जो बाबा साहब का खाने के बाद बाबा साहब को बेईमान होता है, ये बाबा साहब के समाज को धोखा देता है. ऐसा हरामी एक बाप का नहीं, वो 12 बाप का होता है.
आहे आणि ही तुम्ही आम्ही गाण्यातून बदलू शकतो म्हणून म्हणायचं बघा एक लागाची सोनेरी काटाची बघा एक लागाची सोनेरी काटाची वधू तिने चालली शालू भीमाच्या पोराचं लगीन लागतंय एसी हॉल